हाय गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. मागचे 2 दिवस फक्त प्रिव्ह्यू टाकला होता की मी दिवसभरात काय केलं, बट आज मी प्रॉपर व्लॉगला सुरुवात केली आहे. आणि आज आहे 1 मे, महाराष्ट्र दिन. आणि महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आज लेबर डे पण आहे, कामगार दिवस. तर मग कामगार दिवसाच्या कॉर्पोरेट मजदूर आहेत किंवा जे कोणी वर्किंग प्रोफेशनल आहे त्यांना पण शुभेच्छा. पण आज एक कॅच आहे, लेबर डेची ऑलमोस्ट सगळ्यांना सुट्टी असते, मला पण आहे. बट ॲज यू नो मी रोटेशनल शिफ्टमध्ये काम करतो, सो इट्स टोटली डिपेंड्स ऑन मी की मी लीव घेतो आहे की नाही घेते. तर मी असं डिसाईड केलं की मी नाही घेते, बिकॉज कारण मी आज रूमवर एकटाच आहे आणि काही प्लॅन नाही बनलेला आहे. यामुळं नाही बनला कारण उद्या शनिवार आहे आणि मला उद्या वर्किंग आहे. म्हणजे मला आज सुट्टी आहे आणि रविवारी सोमवारी सुट्टी आहे, बट मला उद्या म्हणजे सॅटर्डेला वर्किंग आहे. तर मला अशा कंटिन्यू सुट्ट्या नव्हत्या, म्हणून म्हटलं की मग आज तरी लीव घेऊन मी करणारच काय. हे खाली पाणी दिसतंय का काहीच, ते इथून येत होतं. मी एक काम करायला गेलो ना तर काम वाढण्याचे चान्सेस जरा जास्तच असतात. त्या फिल्टरमधलं पाणी संपलं होतं म्हणून जार खाली करायला गेलो तर तो नळ चालूच होता, हे मी लक्षच नाही दिलं. गाईज, कुड यू बिलीव्ह दॅट आज मी 9:30 ते 6:30 माझं वर्किंग आवर होतं आणि कंटिन्युअस बसलेलो आहे. मध्ये फक्त लंच ब्रेक घेतला होता. 6:30 पण नाही, जवळपास मला लॉग आउट करायला 7:45 झाले होते. आणि त्याच टेबलवरती लॅपटॉप बंद केला, माझ्या एका फ्रेंडला फोन केला आणि तिथंच अर्धा 1 तास गप्पा मारल्या. आणि म्हणजे मी माझ्या वर्किंग टेबलवरून उठलो आहे जवळपास 9 वाजता. थोडं आवरलं आहे, देवपूजा केली आहे, थोडा तो पाण्याचा कांड झाला आहे. अजून मला जेवायचं आहे. खरं तर जेवायचं म्हणजे अजून मला जेवण बनवायचं आहे. आय डोंट नो किती वाजतील आता, पण तसं आज मला की फरक नाही पडणार कारण मी एकटाच आहे. आणि आमच्या घरी एक म्हण आहे की पूर्ण रात्र आपलीच असते, तर मग नो इश्यूज. आणि आज मी जेवायला बनवणार आहे बेसन किंवा पिठलं किंवा झुणका ज्याला म्हणतात त्याला. खरं तर आम्हाला येत नाही, पण रिसेंटली ना 2 दिवस अगोदर आविष्कारने बनवलं होतं. बाई मला तेव्हापासून काय माहिती का जास्तच आवडायला लागलं. एक तर त्याने चांगलं बनवलं होतं, नाही तर खरंच चांगलं असतं. गाईज, मी 3 चपात्या बनवल्यात, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. याला आपण परफेक्ट गोल म्हणू शकतो की अजून इम्प्रूव्हमेंटची गरज आहे, कारण मी तर आजच्या रिझल्टने खूप खुश आहे. गाईज, कॅन यू बिलीव्ह इट, रात्रीच्या 10:30 वाजता मी पिठलं बनवलं आहे आणि ते एकदम छान झालं आहे. आय थिंक कारण त्याचा वास खूप भारी येतो आहे. खरं तर पिठलं बनवण्याची माझी दुसरी वेळ आहे. ज्यावेळेस मी तिसरी वेळ आहे, नॉट दुसरी. ज्यावेळेस मी पहिल्या 2ही वेळा बनवलं होतं ना, ते डायरेक्टली न खाण्याच्या लायकीचं झालं होतं आणि मी फेकून दिलं होतं. दुसऱ्यांदी खाल्लं होतं, पहिल्यांदी तर फेकून दिलं होतं. पण आता हे मला असं झालं आहे की मी कधी खाईल, इतका भारी वास येतो आहे. गाईज, एवढं साधं जेवण आहे, पण आज मला इतकं प्रेम आलं आहे ना याच्यावरती का काय सांगू. गाईज, टाईम फॉर क्लिनिंग नाव. तर मी भांडे धुतो आहे आणि हा ब्लॉग एडिट करतो आहे. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट.